बस मग बाई रुपा, मी आता घरी जातो. लय वेळची आली तर बसलीच बसली. बसा ना मावशी, लय लय दिवसाबाद येता तर बसती नाही. बसा, घरी जाऊन काय करणार तुम्हाला? घरी नाही जात, पहिले गावात घुमतो. बाया पावाच्या आहे मले. निंदा लागन ना, आता सोयाबीन निंदाले येऊन गेली तर म्हटलं बाया भेटन 10-12 जणी तर पाहतो निंदून टाकतो सोयाबीन. निंदाले बाया एवढ्या लवकर निंदा? हो, आता ह्या पाण्याच्या ना तण भर वाढते ना. पाणी पाणी चालू आहे तर. आणि डवऱ्याचा फेर काही बसला नाही. अमाय, डवऱ्याचा फेर नाही दिला तुम्ही? मागच्या हप्त्यात तर मस्त उघाड होती, तेव्हा डवऱ्याचा फेर देऊन द्यायला पाहिजे होता. हो, डवऱ्याचा फेर द्यायला पाहिजे होता, बरोबर आहे. पण आमची तर ऐकत नाही ना. माय तर अजिबात नाही ऐकत प्रकाशचे बाबा. त्याले मी तेव्हाच म्हणत होती, म्हटलं आता उघाड आहे बा. मस्त कोणाची बैलजोडी पा सांगा आणि डवऱ्याचा फेर देऊन द्या उघाडीत. तो ऐकलं नाही. नाही म्हणे आता सध्या डवऱ्याला यायचा आहे माल, थांबून जाय, पुढच्या हप्त्यात पाहू. मग ज्या लावलं पाण्यानं तर आता सुधरू देते काय? आता पाणी चालू आहे ना, आता मालही वाढला ना. वाढल्या मालात मग डवरा नाही मारता येत ना. नाही, वाढल्या मालमध्ये डवरा नाही जमत ना. जेव्हा माल लहान लहान राहते तेव्हा डवऱ्याचा फेर देऊन द्या लागते. नाही तर काय मग, ऐकत नाही, ऐकलं नाही ना. आता म्हणते पाय बाया भेटन तर निंदून घेऊ, पाय बाया भेटन तर निंदून घेऊ, असं चालू आहे ना. आता भेटते काय हो बाया इकडे तिकडे लागल्यावर? नाही ना, भेटाले नाही पाहत. आणि आता रोजही महाग आहे तर जिकडे पैसे देईन जास्त तिकडे धावते बाया कामाले. नाही तर काय मग, आपण 250 द्या 250 घ्यायला नाही पाहत. 300 रुपये रोजानं जाते. मग 300 रुपये रोज सोडून आपल्या वावरात काय 250 थोडी येणार आहे निंदाले? नाही, कमी याच्यात थोडी येणार आहे. मग आता बायास पाहून राहिले मी, पाहतो म्हटलं, गावात घुमतो. आता मागच्या हप्त्यात सगळ्या जणी खाली होत्या बरं. सगळ्याच जणी खाली होत्या ना. आता या 2-4 दिवसापासून कामाला लागल्या तर काय माहित भेटते का नाही भेटत. तरी जाऊन पहा, भेटल्या तर भेटल्या, नाही तर मग बाहेर गावच्या बाया घेऊन ये जा. ते तर आहे, पण बाहेर गावच्या बाया परवडत नाही ना. ऑटोचं भाडं द्यावं लागते आणि रोजही महाग द्यावं लागते त्याले. आणि गावातल्या बाया राहते तर बरोबर आपण वेळेवर काढतो आणि रोजही म्हणजे कमीत देतो. हो, गावातल्या गावात तुम्ही 300 द्याल तर बाहेर गावच्या बाया आणल्या तर त्याला 350 द्यावं लागते. आणि भाडं आलं गाडीचं. नाही तर काय मग, जास्त पैसे लागते. म्हणून ना मावशी, पहिलेच हुशारीत राहा लागते. दौऱ्याचे 1-2 फेर देऊन द्यायला पाहिजे होते तुम्ही. हो, ऐकलं नाही मायन, आता पस्तावून राहिले. म्हणते शांते तू ऐकलं असतं तर चांगलं झालं असतं म्हणे. आता पाणीच चालू आहे म्हणते. पाणी तर चालूच आहे, पण म्हटलं वाळत्या मालात मग दौऱ्याचा फेर नाही देता येत. झाडाच्या मुळा गिळा तुटतात होते ना. आणि डवऱ्याले पैसे कमी लागते. 2-3 दिवसात झालं असतं डवरनं. पण आता म्हटलं बाया सांगन मी, 10 बाया सांगन आणि 4-5 दिवस लावून ठेवन आणि ते 300 रुपये रोजानं, तर किती मोठे पैसे चालले जाईन मग. लय पैसे लागते निंदाले बापा, लय लागते. निंदन आहे, खात आहे, वावरालेच लय पैसे लावा लागते. हो ना, जातो आम्ही 9-10 हजारापर्यंत. मस्त 3-4 हजारात काम भागत होतं, तर आता डबल न पैसे खर्च करा लागन. करू दे, तसंच पाहिजे यायले बी. करू द्या ना काकाजीले पैसे खर्च. ऐकलं नाही तर काय करता मग? हो ना, चांगल्यानं म्हणावं. ऐकलं नाही ना, आता पस्तावून राहिले तर. चाल मग बापा, पाय तुम्ही बाया. बरं, पहा मग बाया. आणि टाइम भेटला तर येत जा घरी. मी तर घरीच राहतो, तुम्हाला तर माहित आहे. आली ना, आज आली नाही का मी तुया भेटीले? चालली मग स्वरूप, झोप मग आता. टाकून द्यायले पाडण्यात, झोपून द्यायले बी. हो, झोपून देतो ना आता याले. चाल मग येतो. हो. अमाय, चालली काय हो शांता? हो, चालली ना. बस ना, मला माहित नाही तू घरी आहे म्हणून. लय वेळची आलती काय? हो, अर्धा तास झाला ना मले. आता जातो म्हटलं. हा काय, अर्धा घंटा झाला नाही. मी तिथंच बसली मंदाच्या घरी गोष्टी करत. बोलावलं होतं काय आज मंदानं? हो, जेवण करायला बोलावलं होतं. आज पुऱ्या आणि खीर बनवली म्हणे. तर इकडचे आत्याबाई जेवण करायले, तर गेलती मग जेवण करायला. चांगलं आहे ना, जा लागते. बोलावलं तर जाच लागते. पोराच्या घरी तोही पोरगन ह्याही पोरग. नाही तर काय, मग दोन्ही पोराच्या घरी जेवण करायला लागते. काही नाव नवारीचं बनवलं तर गुलाब लावतेस मग फोन. ये आई म्हणते, इकडे जेवण करजो, आज तिकडे काही जेवण नको करू. तर जा लागते मग. हो, जा लागते ना, जा लागते. चला मग येतो मी. अमाय, बस ना, मी आली न तू चालली, बस ना. बसली असती पण आता नाही बसत. मला बाया पावाच्या आहे, त्याच्यानं घाई करून राहिले मी. कायले, खाट टाकाले? नाही, खाट टाकाले नाही. सोयाबीन निंदाची आहे, तूर आहे, पराठी आहे, तर निंदा नाही लागत आता. हो, भेटल्या काय तर बाया? नाही, भेटून नाही राहिल्यानं. म्हणूनच तर पायनं चालू आहे. भेटन तर घेऊन जाईन म्हणतो उद्यापासून. बरं, पाय मग भेटन तर घेऊन जाजो.
हो. प्रीती इले ऐकायला जाते का नाही जात? प्रीती घरी आहे का नाही आहे हे बी काय माहित, का गेली कामाले तर. चाल बापा जाऊनच पाहतो घरात. या ना काकू बसा. काय बसा म्हणतं, मी किती वेळची आवाज देऊन राहिली बाहेरून, प्रीती प्रीती, तर आवाजही नाही देत. तुझे बी दिवसांदिवस भाव वाढून राहिले. नाही भाव घेऊन वाढून राहिले, तिकडे किचन मध्ये होते मी. म्हटलं बाहेर जातो आणि देतो भावात काकूले, तर तुम्हीच आल्या मग घरात. बसा ना आल्या तर. नाही हो बसत नाही मी, बसासाठी थोडी आली, काम आहे तुझ्या संग त्याच्यानं आली मी. माया संग काम? कोणतं काम बापा? काही नाही, बाया पाहिजे मले निंदाले, तर चालशील का म्हटलं उद्या माया वावरात निंदाले. काय काकू सकाळीच काऊन नाही आल्या तुम्ही, आता येऊन राहिल्या दुपारी? सकाळी काय झालं तुम्हाला येवाले? काहून काय झालं आता आली तर? सकाळीच म्हटलं अंबादास काकाजी आले होते, तर त्याच्या वावरातला होका घेतला मी. उद्यापासून तिकडे चालले मी निंदाले तूर पराठी. हो काय? नाही तर काय मग 2-4 दिवसाचं काम आहे बाई म्हणे प्रीती, तर चाल म्हणे खालीच आहे तर ठीक आहे काकाजी येतो म्हटलं मी. तर तिकडचा होका घेतला. अन काय रुपये रोज म्हणे? 300 रुपये रोज. 300 रुपये म्हणे काय? तर मी तुम्हाला 300च्या वर देईन ना, 320 रुपये. चालशील काय? नाही नाही तुम्ही 320 रुपये द्या, नाही तर 350 द्या. नाही येत आता तुमच्या वावरात, पहिले येत नाही ना काही नाही. काल संध्याकाळी आले असते तरी जमलं असतं. दुपारी येता तुम्ही सांगाले. दुपारी भेटते काय मजूर? कोणी कामाला जाते, कोणी वावरात जाते. मजूर सांगायला याचं राहिलं तर एक तर संध्याकाळी येत जा 7 वाजता, नाही तर मग सकाळी येऊन जायचं 6-7 वाजता, तेव्हा भेटते म्हटलं मजूर. अहो आमची तर मला आता पाठवलं, त्याच्यानं आता आली मी. सकाळीच सांगितलं नाही ना, नाही तर सकाळीच नाही आली असती काय मी तुम्हाला सांगाले. तर थांबून जा मग 2-4 दिवस, इकडलं होऊ द्या मग येईन तुमच्या वावरात. 2-4 दिवस म्हणतं, पण 2-4 दिवसातच माया वावरातलं तण किती वाढ. काय करता मग, वाढू द्या आता. वाढन तर बाया भेटन तर पहा, सांगून द्या त्याला, नाही तर मग आम्ही तर येतोच. इकडलं झाल्यावर मी तर येईनच. तर कोण कोण जाऊन राहिलं मग तिकडे अंबादास भाऊच्या वावरात? मी आहे, मंदाताई आहे. अजून माहित नाही बा गावातलं कोण आहे तर. फक्त मला मंदाताईचं माहित आहे का मंदाताई आहे आणि मी आहे, आणि लताबाई आहे. अजून आम्ही 3 जणी. काय बोलतं, मंदाबी लताबी आणि तू बी, तुम्ही 3 जणी तिकडे, आणि रुपा तर येतच नाही कामाले. मग आता राहिलं कोण? हे आहे ना, आशा आहे, राधा आहे, अजून तुमची बहीण आहे. तिकडे विचारून पाहणं, आणि तिकडे सरूबाईच्या घराकडे जाऊन पाहिजे. ते रिकामी गी असं तर येऊन जाईन. काय हो, बायाच नाही भेटत बिचारे. बाय नाही भेटत तर गलती तुमची आहे ना. जेव्हा आम्ही रिकाम्या राहतो तेव्हा सांगत नाही, तेव्हा आराम चालते. आणि इकडे तिकडे लागल्यावर चालतं काय हो प्रीती, 200 देतो आणि 300 देतो. चाल ना तर मंजू काकाजी म्हणा, पहिले सांगितलं होतं म्हणा शांता काकून. नाही ना काकू, खोटं नाही बोलता येत ना. सकाळी आले होते, 15-20 मिनिट बसले, चहा घी पेले आणि मग गेले. मग म्हणे कुठं जातं, काय जातं, खालीच आहे काय? मी म्हटलं हो खालीच आहे. मग खाली आहे म्हटल्यावर आता तुमच्या वावरात येईन तर काय म्हणन? काय म्हणन, माझ्या वावरातला होका घेतला आणि तिकडे गेली म्हणन प्रीती, मग डबल येईन काय मला सांगाले? हो तेही आहे. नाही तर काय मग पाहा लागते. आता गावातल्या गावातला आहे ना, आता तुम्ही बी गावातलेच आहे आणि ते काकाजी गावातलेच आहे. थांबून जा ना काकू आता 2-4 दिवस. एका एकाचं काढून देतो आम्ही. तुम्ही कधी एकाच दिवशी आले पाहिजे. निंदाले एकाच दिवशी यान, पेरणीले एकाच दिवशी सांगाले यान, खाट टाकाले एकाच दिवशी सांगाले यान. मागं पुढं तर होतच नाही. अम्माय आता 2 दिवसापासून पाणी चालू आहे, तर का त्या पाण्यात येऊ काय बापा सांगाले? उघाड वाघाडीचं पाहा लागन तेव्हाच तीन ना मी बाया सांगाले. सगळेच तसंच आहे, मग एकानंच निंदणं येते, एकानंच खाट टाकणं येते. आपल्या तयारीत राहा लागते ना. आता उघाड भेटते, मग अजून झडी गिडी लावून देईन तर राहिलं अजून माया निंदन. तर थांबून जा ना 2-4 दिवस, थांबून जा. घाई कायले करून राहिले? 2-4 दिवसानं सांगान तर मी येतो, नाही तर पहा मग गावात. बरं जाऊन पाहतो मी गावात, भेटन तर ठीक, नाही तर मग थांबा तर लागनच. नाही तर काय मग पर्याय नाही ना मग त्याच्याशिवाय. बरं ठीक आहे, सांगजो मग तुम्ही. तुझ्या कधी होते निंदन तर? आता 2 दिवस लागते, 4 दिवस लागते का 8 दिवस लागते? नाही नाही 8 दिवस नाही लागत. एवढं मोठं वावर आहे काय 8 दिवस लागन? 4 दिवसातून जाते. एक काम करजो, ज्या दिवशी तुमचं निंदन होऊन जाईन त्या दिवशी मला एक फोन लावजो आणि सांगजो का काकू इकडलं निंदन झालं बा, आता तुमच्या वावरात येतं. ठीक आहे ना. ठीक आहे, मग मी गावात पाहतो, भेटन तर घेऊन जाईन. ठीक आहे पहा मग. राधा, राधा. काय झालं काकू? अहो काही नाही झालं. चालशील काय म्हटलं माया वावरात निंदाले? निंदाले? हो चालशील तर चालजो. आली असती, पण मग माया पोराले कोण पाहिजे?
पवन कामाला जाते काय तर? हो ना, कामं चालू आहे ना त्याचे. ते जर घरी राहिले असते तर आली असते मी कामाले. घरी नाही राहत ना, त्याचे कामं चालू आहे. हा काय काय करावं, मला तर काही समजून नाही राहिलं बाप्पा. काहून? बायाच नाही भेटून राहिल्या ना बिचारे. बाया पाहू पाहू थकून गेले मी. बायाच नाही आहे, सगळ्या बाया इकडे तिकडे लागल्या आहे म्हटलं. हा काय, पा भेटन तर, नाही तर मग बाहेर गावच्या आणा. करतो बापा विचार आता. माय बी ऐकलं पाहिजे ना घरच्या लोकांना. ठीक आहे मग, मी तशीच आली आवाज द्याले. म्हटलं चालते का नाही चालत बा, विचारून पहा. आली असती, याले काही हरकत नाही. कामं गिमं तर येतेच मले, तुम्हाला माहीतच आहे. पण म्हटलं माया पोराचा वाका होईन ना, पाहाले कोणी आहे नाही. हे जर घरी राहीन, याचं काम गिम बंद राहीन तर येऊ शकतो बा मी. हो ती लेकरावाल्याचं तेच आहे व, कुठं जाले नाही भेटत, कामाले नाही न काही नाही. नाही तर काय मग, तसं नाही तर काय काकू, घरीच राहा लागते लेकराले पात. आणि दुसऱ्याच्या भरोश्यावर सोडताय नाही येत बाप्पा. हो ते तर आहे. तुझी आजी गिजी असन किंवा तुझी नानी असन, हा तर त्याले काऊन नाही बोलावत? बोलावून घे त्याले आणि राहा म्हणा माया घरी. हा पोराले पाच जा न घरी राहत जा, कामं गिमं काही करू नका. हा मस्त कामाले जाणं होते ना. आता रोज किती महाग आहे निंदाचा. 300 350 मस्त पैसे कमावणं होते ना. ते आहे, पण आईची आई तर आहेच नाही, बाबाची आई आहे. हो तर तू आजीले बोलावून घे जो मग. माय आजी गिजी आहे, पण आजीनं जमत नाही ना लेकरं राखणं. वयमान झालाय त्याच्यानं कुठं होते लेकरं पायनं. ते तर म्हणून मला जेवण करू दे आणि झोपू दे, आराम करू दे. लेकरा फेकराचं काम नको सांगत जाऊ म्हणते. हा काय, पण बसूनच तर राखा लागते व लेकरायले. लेकरं ऐकते काय म्हाताऱ्या माणसाले? हा, आपल्या चांगल्याच लोकाले नाही ऐकत तर म्हाताऱ्याले ऐकते काय? हो ती आहे ना, आपण म्हणतो म्हातारी माणसं राखण. हा म्हाताऱ्या माणसानं नाही होत म्हटलं लेकरं पायनं. चांगले चांगलेच तर आपण थकून जातो. आपल्याच तर जीवावर येते. असं वाटते का माराव का काय करावं आता, ऐकत नाही तर. नाही तर काय मग. ठीक आहे बा, मग जाऊन पाय तुम्ही तिकडे आशाच्या घरा इकडे. बरं, जाऊन पहा मग. हो येतो मग. पहा बरं काकू, काढून द्या बापा उवा. लय डोकं खाजवते, रात्रीनं झोप नाही लागत म्हटलं, खाजवतच राहा लागते. या लेकराच्या डोक्यातली उवा माझ्या डोक्यात आले. अव तर तू कनी डाल्यावानी डोकं नको ठेवत जाऊ. हा, चांगले मस्त केस धुत जाय, वेणी टाकत जाय. हा, केसाची काळजी घेत जाय ना. जेव्हा पाय तेव्हा खुलेच केस दिसते बापा तू येतं. हा, कधी बुचा नाही बांधत, कधी वेणी नाही टाकत. हा, मस्त केसाची काळजी नाही घ्या. बद उवा करून ठेवले डोक्यात. मी नाही केले काकू, मी करन काय? आहे लेकर होय ना, लेकराच्या डोक्यातले उवा माझ्या डोक्यात येते. तरी तर त्या दिवशी टकलं करून दिलं त्याले. हो, टकलं तर करून दिलं म्हणा, पण तुझ्या डोक्यात पाहिनं. हा, लिखाण खतना काय उवा होय बापा हे लहान लेकरावानी. झालं काय हो डोकं पाहून? अमाय कधी आली शांताबाई? माय तर लक्षच नाही. आत्ताच आली मी, गोष्टीच ऐकून राहिली. उवा झाल्या. हा लय उवा झाल्या का हिच्या डोक्यात? हो ना, उवा पाहिनं उवा होय का काय होय. इले म्हणतो चांगल्यानं भांग करत जाय, वेणी टाकत जाय, बुचा घालत जाय. ऐकत नाही. तशीच आहे ते लटारी. काही म्हणा काकू, आता लटारी म्हणा नाही तर डाल म्हणा, जे म्हणायचं आहे ते म्हणा. मला राग नाही येत म्हटलं. राग नाही येत म्हणूनच तर म्हणून राहिली. मला माहित आहे ना, तुले काही म्हणा तर राग नाही येत. म्हणा काकू, बोला ना तुम्ही, काही बोला. मी मनात रागही नाही ठेवत आणि काही नाही. माहित आहे हो मले, तू राग नाही ठेवत. हा तुले काही बोलन तर तू लक्ष नाही देत म्हटलं, कानी मानी घेतच नाही. काय कानी मानी घ्या लागते, मजाकबाजी चालूच राहते. आणि कानी मानी घेऊन काय करू बाबा? मैत्रिणी मध्ये चालूच राहते. मग काय कानी मानी घ्या लागते का एकीमेकीच्या गोष्टी? नाही कानी मानी तर घ्या नाही लागत. कशी काय आली शांताबाई? हो काही नाही हो, काय सांगावं आता तुले मी. तुनं घेतला काय कुणीकडचा हो काय? कामाचा काय? हो कामाचाच म्हटलं. घेतला ना, सकाळीच होका घेतला मी. चालशील काय कामाले? कुठं? इथं अंबादास भाऊच्या वावरात. अमाय तर तू बी तिकडेच चालली काय मग अंबादास भाऊच्या वावरात? हो, मी आहे, आशा आहे, प्रीती आहे, मंदा आहे, तिकडेच चाललो आम्ही. अमाय वय पाय हो, सगळे न होका घेतला. हा फक्त मीच राहिली नाही एकटी. अमाय तर तू बी चाललं मग. आम्ही तर म्हणून राहिलो का चाला आमच्या संग म्हणून. आणि बाया लागतीस म्हणे. आम्ही काय 4-5 जणी आहे, अजून 2 बाया पाहिजे म्हणे. तू सपादून जातं ना आमच्या ह्याच्यात. हो काकू, चालन तर चाललं आमच्या संग. हा, सपादून जाते म्हटलं 1-2 बाया. अहो पण मले कामाला नाही यायचं होतं. मले बाया पाहिजे होत्या माया वावरात. कायले म्हणजे हा निंदाले, खाट टाकाले, कायले सांगा ना आता. तर मग आता आली तू सांगाले.
मी तुझ्या घरी येतो बसतो, पण कधी विषय नाही काढला त्या का चंद्रकला बाया पाहिजव, बाया सांगजव, हाय काय कोणी खाली. तुनं तर नावही नाही काढलं. आणि आता म्हणतं बाया पाहिजे. आता कुठच्या बाया? आता मी चालली तिकडे कामाले, नाही तर आली असती तुझ्या वावरात. आणि मी तिकडे चालली काकू. जा बाप्पा, सगळ्याच जणी जा तिकडे, निंदून द्या म्हटलं. त्याचं वावर निंदून द्या पहिले. पण शांताबाई, आताचे वाला काय तुले सांगायला नाही पाहिजे का आम्हाला? एक मेसेज तर टाकायला पाहिजे, फोन लावायला पाहिजे. आता म्हणतो दुपारी बाया पाहिजे, दुपारी भेटते काय? बरं जा मग, तिकडलंच काढून द्या. प्रीतीले म्हटलं तर तेही म्हणते 2-4 दिवस थांबून जा काकू, मग तुमच्या वावरात येतो. आता तुम्हाला म्हणतो तर तुम्ही म्हणता थांबून जा ना मग, बाया नसून भेटून राहिल्या तर थांबाच लागन ना मग. काय करता आता, थांबल्याशिवाय तर पर्याय नाही, थांबूनच जातो मग मी. आता मी प्रकाशच्या बापाले सरळ सरळ सांगतो, मी म्हणन मला गावात काही बाया भेटून नाही राहिल्या, तुम्हाला बाया पाहिजे असन तर बाहेर गावी जा घेऊन या, भेटत असन तर आणा म्हणन, नाही तर थांबा. थांबायला लाव जो, येईन ना काढून देणं त्या वावरातलं निंदन. हो निंदन आहे, निंदन झाल्यावर मग ठेस खाट टाकून देऊ. तर एक काम कर ना शांताबाई, घरी राहिल्यापेक्षा आमच्या संग चाल. तुही मजुरी होऊन जाईन आमच्या बरोबर कशी. 300 रुपये म्हणते, चाल जा आमच्या संग घरी राहिल्यापेक्षा. ठीक आहे ना, पाहतो ना मी तसं. आता आमची तर काय म्हणते तर जर बाया भेटल्या तर मग तर नाही आले भेटणार मले. हो मग वावरातच जा लागन. जर समजा तुझ्या वावरात बाया नाही राहणार तर मग आमच्या संग येजो निंदाले. ठीक आहे ना, आमच्या बरोबर निंदणं होते आणि मग ह्याच बाया मग तुझ्या वावरात येते. जमते गिमते म्हणा, रोजही होते आणि बाया इकडे तिकडे भटकू नाही देत मग मी. नाही तर काय मग पाहू मग तसं, उद्या काय म्हणते येतं आमची तर. ठीक आहे ना, आज संध्याकाळी बोलून घेतो भाऊजी संग. हो हो, पहा मग मित्रांनो, आता मजुरी भेटत नाही बापा, इकडे तिकडे लागून गेले, निंदन व्हायचं आहे वावरातलं. पाहू मग आता उद्या काय होते तर. आता कामाला जातो मी, का माझ्याच वावरात मजुरी येते, काही सांगता नाही येत. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.